आणि त्याच्यानंतर संध्याकाळी काही महानगरपालिकेच्या निमित्तानं इकडे तिकडे गेलेले जे शिवसेनेचे आमचे पदाधिकारी होते, कार्यकर्ते होते, काँग्रेसमधले काही पदाधिकारी आहेत, त्यांचा प्रवेश नागपूरमध्ये इथल्या पदाधिकाऱ्यांनी ठेवला आहे आणि त्या प्रवेशाच्या कार्यक्रमाला देखील उपस्थित राहणार आहे. शेवटी सरकारमध्ये काम करत असताना ज्या पक्षामुळं, ज्या नेत्यामुळं, त्या शिंदे साहेबांमुळे मी मंत्री झालेलो आहे, तो शिवसेना पक्ष वाढवण्याची जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची देखील आहे. आणि म्हणून अमरावतीमध्ये देखील संघटनेच्या कार्यक्रमासाठी मला निमंत्रण होतं, नागपूरमध्ये देखील संध्याकाळच्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहणार आहे. तर या 2 कार्यक्रमासाठी आज मी आले. संजय दिना पाटील यांचं कालचा जो वक्तव्य पत्रकारांचा होता त्याच्यावर विविध पत्रकार संघटनांनी आक्षेप घेतलं. आज त्यांनी दिलगिरी जी व्यक्त केली त्याची पण भाषा जी आहे ती दिलगिरी कमी आणि मगरुरी जास्त वाटते. नाही, संजय दिना पाटलांना जर तुम्ही जवळून बघितलं तर त्यांचा वागण्याची पद्धतच तशी आहे, त्यांची बॉडी लँग्वेजच तशी आहे. परंतु आज त्यांनी जाहीर पद्धतीनं दिलगिरी व्यक्त केलेली आहे. त्यांनी पत्रकारांच्या बाबतीमध्ये जे काय बोलले त्याचं पक्षानं कुठेही समर्थन केलेलं नाही. त्याच्यामुळे संजय पाटील यांनी स्वतः दिलगिरी व्यक्त केल्यामुळे मला असं वाटतं की तो विषय सगळ्यांनीच थांबवणं गरजेचं आहे. संजय पाटलांसारखा जीवाला जीव देणारा मित्र देखील असू शकत नाही. त्याचा अनुभव मी देखील गेली 25 वर्ष घेतलेला आहे. आम्ही वेगवेगळ्या पार्टीमध्ये असलो तरी पूर्वीपासूनचे मित्र आहोत. मी देखील काल त्यांच्याशी चर्चा केली, स्वतः साहेबांनी त्यांच्याशी चर्चा केली, साहेबांनी त्याच्यावर खुलासा केलाय, संजय पाटलांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. त्याच्यामुळे माझी देखील आपल्याला विनंती आहे की भविष्यामधनं राजकारण करत असताना त्यांच्याकडनं अशा पद्धतीची भूमिका परत घेतली जाणार नाही, अशी देखील चर्चा साहेबांनी त्यांच्याबरोबर केलेली आहे. पण त्याच्यामधलं एकच महत्वाची गोष्ट की ज्या फेजमधनं आम्ही 4 वर्षापूर्वी गेलो, आम्ही 4.5 वर्षापूर्वी गेलो आणि त्या फेजमधनं जात असताना शिंदे साहेबांचं नेतृत्व कुणी स्वीकारलं की त्याला आई बहिणीवरनं शिव्या घालायच्या, त्याला मर्डर करतो म्हणून सांगायचं, त्याचा कोतळा काढतो म्हणून सांगायचं, त्याला तुडवतो म्हणून सांगायचं. शेवटी आम्ही पक्षांतर करणं, आम्ही आमचा विचार बदलणं हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं दिलेला आम्हाला अधिकार आहे. त्या नियमात बसून जर आम्ही संविधानाचा आदर करून जर दुसऱ्या गोष्टी करणार असू, त्यांची आई बहीण कशाला काढायची? तर सुरुवात कुठनं होते ही देखील विचार करण्यासारखी गोष्ट आहे. परंतु कदाचित हा सगळा राग आपल्या सगळ्यांवर निघाला असेल. मी त्यांनी स्वतःहून दिलगिरी देखील व्यक्त केलेली आहे. आज ते आमच्या पक्षाचे खासदार आहेत आणि त्यांच्या वक्तव्यानं अनेकांची मनं दुखवलेली आहेत, पत्रकारांची, याची देखील मला कल्पना आहे. आणि म्हणून त्यांचा स्वभाव तसा नाहीये, ते अतिशय दिलदार मित्र आहेत. तरी देखील त्यांच्या बोलण्यानं जर कोण दुखावलं असेल तर मी माझ्या वतीनं देखील दिलगिरी व्यक्त करतो. ऑपरेशन टायगर पुन्हा आमदारांच्या बाबतीत एक ऑपरेशन टायगर 3.0 ची चर्चा व्हायला लागलेली आहे.